पक्ष्यांचा चिवचिवाट आणि सकाळ सकाळचे आल्हाददायक असे वातावरण आपल्याला शांत, समाधानी आणि प्रसन्न ठेवते. अशी ही सुंदर सकाळ आपल्याला गावाकडे नक्कीच अनुभवायला मिळते. नमस्कार, माझ्याकडून सगळ्यांना शुभ सकाळ. तर मी आहे कल्याणी आणि माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आता झाली दुपार. तर दुपारचं आम्ही थोडंसं गेलेलो बाहेर एका पाहुण्यांच्या घरी. तास दीड तास थांबून आम्ही परत रिटर्न घरी आलो. तर इथं चाललेलं पप्पांचं काम, खिडकी बनवायचं काम चाललेलं. फॅब्रिकेशनचं काम असल्यामुळं पप्पा हे सगळं घरच्या घरीच तयार करतात. आता इथं पप्पांचं काम चालू आहे तर सार्थकची मध्ये लुडबुड चाललेली आहे की बाबा काय करताय, हे काय आहे, ते काय आहे. तर त्याचं काहीतरी असं काहीतरी विचारायचं सुरू आहे. आता वरती जाऊन बघूयात की काय आहे. बाकी हे काम तर खूप कष्टाचं आहे, खूप मेहनत लागते याला सुद्धा. तर बघूया इथं वरती काय चाललंय ते. बाथरूममध्ये टाईल्स लावून झालेले आहेत आणि हा लोखंडी जिना पप्पांनी तयार केलेला आहे. आणि इथं काम सध्या सुरू आहे. तर हा भैया आणि हे त्याचे पप्पा, तर ह्या दोघांचं असं काम सुरू आहे. आणि हो, त्यांची परमिशन घेऊनच त्यांना व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे बरं का. थोडंसं जुनं घर असल्यामुळे काही ठिकाणची फोडाफोडी करून त्याला परफेक्ट फिनिशिंग खरंच यांनी खूप चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे. तर असं काम चालू आहे. या दोघांचं करतात आहे ते काम. वडील आणि मुलगा हे दोघेच हे काम करतात. चला तर खाली जाऊया आता. आणि हे सार्थकचं असं सारखं लुडबुड चालूच असते, वर खाली चालूच असतं. जाऊया आता खाली. आणि हा आहे डॉलर. हा आमच्या शेजारील काकूंचा डॉग आहे हा. तर इथं अजून पप्पांचं काम सुरूच आहे. आज भावाला थोडंसं दुसरं काम असल्यामुळं आज पप्पा एकटंच करायला लागलेत काम. आता हे सगळं काम तर पप्पा आणि भाव दोघंजण मिळून करतात आहे. घराचं सगळं लोखंडी जिना वगैरे जे काय करायचं आहे ते सगळं काम त्यांनी घरगुतीच करतात. आता याच्या व्यतिरिक्त माझ्या पप्पांचा दुसरा एक मोठा अभ्यास आहे, तो म्हणजे ज्योतिषशास्त्राचा. पत्रिका पाहणे, कुंडली मार्गदर्शन उत्तमरित्या करतात. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? तर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आता रात्रीचे 9:20 झालेत आणि मला हे माहीत नव्हतं, म्हणजे कोणाकोणाला माहिती असेल पण मला माहिती नव्हतं की ह्या वेळेपासूनच पारिजातकाची फुलं ही अशी फुलायला चालू होतात. तर गुड नाईट सगळ्यांना.